आज आपण पारंपरिक पातोळ्या बनवणार आहोत नागपंचमी निमित्त। तर कशा बनवायच्या त्या हळदीच्या पानावर त्या बनवायच्या, त्या कशा बनवायच्या ते मी तुम्हाला आता दाखवणार आहे। चला, त्यासाठी लागणारे साहित्य हे बघा। इथे मी एक नारळ घेतलेला आहे, अख्खा नारळ घेतलेला आहे मोठा किसून। त्यानंतर मी इथे गूळ घेतलेला आहे, पाव किलोच्या थोडंसं कमी गूळ आहे एवढं। मी इथे वेलची घेतलेली आहे थोडी, काजू घेतले आहेत आणि बदाम घेतले आहेत, याचे मी तुकडे करणार आहे। आणि इथे तांदळाचं पीठ, हे तांदूळ धुवून मी सुकून चक्कीवरनं दळून आणलेले आहेत। आता आपल्याला पातोळीचं पुरण तयार करायचं आहे। इथे मी गॅस चालू केलेला आहे, इथे मी थोडंसं तूप टाकणार आहे बघा। गूळ टाकायचं आहे, थोडंसंच गूळ टाकते मी कारण खूप गोड होईल। एक मोठा नारळ किसलेला आणि पाव किलोपेक्षा कमी गूळ मी घेतले। थोडं मेल्ट करायचं आहे गूळ। आता याच्यात आपण खोबरं टाकायचं, गॅस बारीक करायचा आहे। हे बघा, अशा प्रकारे आपल्याला खोबरं भाजून घ्यायचं। ड्रायफ्रूट टाकायचे, मी असेच तोडले अख्खे तुक्के, तुम्हाला जसे बारीक करायचे तुम्ही बारीक करा। आता यामध्ये जाईल वेलची पूड, आपलं सारण आता रेडी झालंय। आता आपण तांदळाचे पीठ उकडून घेऊया। यात 2 ग्लास पाणी टाकायचं, थोडंसं मीठ टाकायचं, 1 चमच तूप टाकायचं आहे, पाण्याला उकळायला द्यायचा। मस्त उकळ आलेला आहे। आता आपण यात थोडं थोडं करून तांदळाचं पीठ टाकूया। आता याला झाकण मारून ठेवून देऊया थोडा वेळ। जास्त पीठ पातळ करायचं नाहीये, झाकण मारून ठेवूया। पीठ थंड झालेलं आहे, आता आपण मळून घेऊया। अजूनही गरम आहे, चटके बसत आहेत हाताला। पीठ आपलं मळून झालंय, असे गोळे करून घ्यायचे। पाणी तापत ठेवलेलं आहे, हे बघा। चाळीला नंतर तेल लावायचं आपल्याला, तोपर्यंत आपण पातोळ्या करायला घेऊया। असे गोल गोल गोळे करायचे। आता एक एक आपल्याला पान घ्यायचं आहे, पानं मोठी असली तर 2 तुकडे करायचे। आता सुद्धा शकता, पण थापण्यापेक्षा ते जाड होतं, त्यामुळे आपल्याला थोडंसं लाटून बघायचं आहे। ते आपल्याला दिसतंय तुम्हाला, हे बघा। आता यामध्ये आपल्याला खोबरं असं लावायचं आहे आपल्याला, तुम्ही असं पण करू शकता। आता हे पूर्ण, हे बघा, ही पाती आहे ना, ही पाती याला जॉईन झाली पाहिजे, ही पाती याला जॉईन झाली पाहिजे। दिसतंय तुम्हाला? चालेल, या अशा ठेवा। पण आपण तेल लावून घेऊया। आपल्याला इथे पुरण भरायचं आहे, आपल्याला पाती चिकटली पाहिजे बघा। दिसतंय तुम्हाला? हे दुसरं झालं, हे बघा। हे मी लाटून घेतली आहे, मध्ये पुरण घालायचं आहे। पुरण मस्तपैकी सुकलेला आहे। त्यानंतर
ही अशी करायची आहे. नंतर हे बघा ही चिकटते. आता ही अशी करायची. ही अशी केल्यानंतर आपल्याला झालेल्या आहेत थोड्याशा, बाकीच्या मी नंतर करणार आहे. दिसते. आता इथे एक एक करून आपल्याला, बाकी हा पहिला बॅच आहे. दुसरा बॅच मी तुम्हाला पहिलाच बॅच दाखवणार आहे कारण तेवढा वेळ नाही आहे माझ्याकडे. पण ठेवायचं त्याच्यावर 10-15 मिनटं मी ठेवणार आहे. आता पातोळ्या चांगल्या उकडलेल्या आहेत बघा, शिजलेले बघा, चिकटत नाही जरा सुद्धा. दोन मोदक सुद्धा केले आहेत मी. हे बघा खूप छान वास सुटलेला आहे हळदी. तुम्हाला तोडून दाखवते. आता हा दुसरा बॅच. हे बघा आता मी तुम्हाला तोडून दाखवते. हे बघा किती सुंदर झालेलं आहे बघा. हे बघा दिसतंय. अजून मी तुम्हाला एक तोडून दाखवते बघा, पानासकट तोडून दाखवते. हे बघा एकदम भन्नाट रेसिपी झालेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.